आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टीच्या स्पर्धेला अजून सुरुवातही नाही झाली. उद्या हरणार की जिंकणार माहित नाही तिला, पण तरी ती जीवाच्या आकांताने पळते. किती लहान आहे ती, पण आता तिने मोठी स्वप्न बघायला सुरुवात केली आहे. उद्या काय होणार कोणालाच माहित नसतं, पण जो प्रयत्न करत नाही त्याच्या आयुष्यात काहीच होत नाही. कुठल्या तरी निरर्थक भीतीने तुम्ही तुमच्या समोर आलेली संधी सोडताय. तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडू शकणार होतं, पण तुम्ही मार्गच बंद करून टाकताय. बिट्टीची आई म्हणून तिची मान उंचावण्याची संधी तुमच्याकडे आहे. ती संधी अशी हिरावून घेऊ नका. प्लीज एकदा विचार करा. बिट्टी, ये परत पळायचंय. बिट्टी उषा आली, बिट्टी उषा आली, बिट्टी उषा आली. चलो रेडी, ओके नाउ है 1 2 3 गो. शाबाश, फास्ट. ये शाबाश, ये परत ये फास्ट फास्ट. ये लवकर ये, लवकर ये. आगा ये ना बाई. ये. शाबाश, फास्ट 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 फास्ट. व्हेरी गुड. हुशार बाय माझं. श्वेता, सांभाळ. लागलं नाही ना? नाही नंदाई. कसल्या विचारात असतेस का? नाही, काही नाही. सुमित काही बोलला का? हा, ते काही नाही बोलले. तो काही बोलला नाहीये का तुला मला सांगायचं नाहीये? तसं नाही नंदाई. गौरी कुठे जाणार आहे का? गौरी कुठे? मला तरी काही माहित नाही. तुला काही बोललीये का ती? नाही, म्हणजे हे जरा टेन्शन मध्ये होते. ते गौरी ऐवजी गौरी एक्सपोला जाणार आहे. एक्सपो? कुठला एक्सपो? दिल्ली मेगा एक्सपो. कप तसाच भरलेला दिसतोय. सुमितने नक्की माती खाल्ली असणार. दिल्लीला आहे ना खूप मोठं एक्झिबिशन आहे. म्हणजे मी काही वर्षांपूर्वी त्यात भाग घेतला होता म्हणून मला माहिती आहे. सो बेसिकली काय आहे ना, आपला बिझनेस ग्रो होण्यासाठी, खूप मोठा होण्यासाठी या अशा एक्झिबिशनचा खूप फायदा होतो. आणि माझी खूप इच्छा आहे की गौरीजींनी या एक्झिबिशन मध्ये भाग घ्यावा. म्हणजे माझं तसं रुद्रशी बोलणंही झालं, त्यालाही पटलंय. रुद्रला पटलंय ना? मग नक्की चांगलाच असणार. एक्सपो म्हणजे तिकडे काय असतं? आता तुमच्या ह्यांनी म्हणजे सुमितनी काय सांगितलं तुम्हाला त्याच्याबद्दल? त्यांनी म्हणजे त्या एक्झिबिशन बद्दल, एक्सपो बद्दल काहीतरी सांगितलं असेलच ना? नाही, म्हणजे ते ह्यांनी
थोडं धोक्याचं. एक्झॅक्टली. धोका टाळायचा असेल बिझनेस मधला तर हे एक्झिबिशन करणं खूप गरजेचं आहे. नंदाई, मला काय वाटतं माहिती का, गौरीचा हा जो बिझनेस आहे तो फक्त घरातल्या घरात स्मॉल स्केलवर राहू नये, तो इंटरनॅशनल लेवलवर गेला पाहिजे. वहिनी, खरं सांगू, मला मनापासून वाटतं की प्रत्येक स्त्रीने तिची एक ओळख निर्माण करायला हवी. म्हणजे आता बघा, गौरीजी जर का या एक्झिबिशन मध्ये गेल्या, यशस्वी झाल्या, म्हणजे पैठणकरांच्या घरातली मेड इतकं मोठं अचीव करू शकते, म्हणजे तिच्यासाठी हे खूप मोठं यश असेल. आणि उद्या मीडियावाले, महिला ऑर्गनायझेशन्स वगैरे हे सगळ्यात जास्त कौतुक कोणाचं करतील? तर पैठणकरांचं. अरे आता आमचं काय आहे त्यात? तसं नाही नंदाई. नंदाई, मला असं खूप वाटतं की यशस्वी माणसाच्या कष्टापेक्षा ना त्याच्या पाठीशी उभं राहणाऱ्यांचा वाटा हा खूप मोठा असतो. आणि समर, किती मोठा झालास रे तू. तुझ्या तोंडून असं ऐकलं ना की खूप खूप बरं वाटतं. प्लीज नंदाई, हे बघ, बेसिकली मी हे खूप सारे असे एक्झिबिशन्स फिरलोय, त्यामुळे मला हा अनुभव आहे. वहिनी, कळलं ना तुम्हाला आता? सो बेसिकली ना या एक्झिबिशन्स मध्ये जगभर. हो, मला आता कळलं. बघ, आणि तू उगाचच काळजी करत होतीस. हरकत नाही, आता तू बसून चहा पी आणि मी पण चहा पिणार आहे, त्यामुळे माझ्यासाठी पटकन चहा तयार करून ठेव. आलोच मी. ये बस जरा शांतपणे. किती टेन्शन घेतलं होतंस. बस. सुमित, अरे काय म्हणतात? आवाज बंद ठेव. माझ्या समोर आवाज नाही करायचा. कापाचा क्लास. हा, तू काय शाणा आहेस का रे? बिंडोक माणसा, तुला सांगितलं होतं ना तोंड बंद ठेव म्हणून. तुझ्या मूर्खपणामुळे माझा आता प्लॅन फसला असता तर काय केलं असतं रे? काय केलं असतं? तुला किती वेळा सांगितलं? आणि मूर्ख माणसा, तू आत्ताच्या बाजूने आहेस तर मी तुला सोडेल का? माझ्या प्लॅनच्या मध्ये जर कोणी आलं ना तर त्याला मी सोडत नसतो. तू जरी असलास ना तरी. घाबरलास? हा फक्त ट्रेलर होता. शेवटचं सांगतोय, तोंड बंद ठेवायचा. त्या शानपणा केलास ना ती इथंच गाडून टाकेन. तुझ्या आणि तुझ्या जे बायकोचं भांडण आहे ना ते तुझ्या पाशी ठेव. माझा जर का प्लॅन फिसकटला संपून टाकेन ना मी तुला. चल निघ. थांब. ना लवकरात लवकर डिलिव्हरी केली पाहिजे.
चंदूशेठ, चंदूशेठ तुम्ही काही काम होतं का? हे खूप दुखत असेल ना तुम्हाला? त्रास होत असेल. माझ्या मुलीला पण हा त्रास होता शुगरचा. ते काहीतरी ते वाढलं तरी त्रास होतो ना, कमी झालं तरी त्रास होतो. आजार पण नको ना माणसाला. खूप भोगलं हो माझ्या मुलीने. तुमची मुलगी? हा हा चंदूशेठ, ते तुमच्या मुलीबद्दल ऐकलं होतं मी. मी काय म्हणतो, माझ्याकडे काही काम होतं का? हा हा ते हे काय काम होतं म्हणजे मी कशाला आलो होतो इथे? हा आठवलं ते हे DSP आले होते. ACP नाही 81. काय म्हणताय चंदूशेठ? ते काय असतं ते एक्सपोज काहीतरी ते असं असतं ना. एक्सपो काय एक्सपो का? हा तेच तो एक माणूस येऊन बसला. एक्सपो. अरे वा, ते एक्झिबिशनचे एक्झिक्युटिव्ह आले पण. मी 5 मिनिटात आलो फ्रेश होऊन. एक्सपोची समर्थ दादा पण ना. अरे शुगरचं औषध फ्रीज मध्ये ठेवायचं असतं ना. हे फ्रीज दादा मीच ठेवतो. एवढे इंग्लिश मध्ये फ्रीज मध्ये ठेवतो. रोहित दादा, हे साहेब कोण आहेत? नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हॅलो, कसे आहात? मजेत. राजन काका, ते एक्सपोच्या टीम मधले एक्झिक्युटिव्ह. सर, या गौरीजी. नमस्कार. आणि गौरीजी, हे ते जे एक्झिबिशन आहे ना, त्यांच्या टीम मॅनेजमेंट मधले एक्झिक्युटिव्ह, ते तिथे काम करतात. आणि सर, या गौरीजी आणि त्यांचाच बिझनेस आहे. आणि ही आमची पैठणकर फॅमिली. हॅलो. अरे रुद्र, बरं झालं तू आलास. यांना भेट. हे एक्झिबिशनच्या टीम मॅनेजमेंट मधले एक्झिक्युटिव्ह. आणि हे रुद्र. हॅलो. नमस्कार. अच्छा, एक्झिक्युटिव्ह. पण जनरली एक्सपोचे एक्झिक्युटिव्ह घरी येत नाहीत. आणि आपण तर गौरीजींचा होकारही कळवलं नाही. मग हे कसं काय इथे? यू आर राईट. यू आर ऍब्सोल्युटली राईट. ते येत नाहीत. मी त्यांना बोलवलं मुद्दाम. काय, गौरीजी पण तयार होत नव्हत्या. त्यांच्या मनात भीती होती. त्यांना कल्पना नव्हती की हे सगळं काय असतं. म्हणून म्हटलं त्यांना बोलूनच त्यांच्या तोंडून ऐकू दे. हा, हे बरं केलं समर्थ. नाही म्हणजे कळलंच नसतं ना तिला नक्की काय ते. एक्झॅक्टली. काय ना, रुरल भागातल्या महिला आहेत ना, ते त्यांच्या त्यांच्या विभागात खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा उद्योग सांभाळतात. खूप चांगला बिझनेस करतात. पण ते कधीच तिथून बाहेर पडू शकत नाही. आणि ही भीती त्यांच्या मनात कायम असते.
कारण मुळात त्यांच्याकडे आत्मविश्वास नसतो, ते तिथून बाहेर पडतच नाही. मग अशा वेळी ते एक्झिक्युटिव्ह स्वतः येतात. ते त्या बायकांना समजून सांगतात, त्यांना मदत करतात, त्यांच्या मनातली भीती दूर करतात. आणि त्यासाठीच ते आले. अगदी बरोबर. योग्य माहिती नसेल तर निर्णय घेणं अवघडच जातं. एक्झॅक्टली. म्हणूनच मिस्टर समर साहेबांनी आम्हाला आमचे एक्स्ट्रा फेअर चार्जेस देऊन इथं आग्रहाने बोलून घेतलं. तुमच्याकडे एक्सपोचं काही ब्रोशर किंवा डॉक्युमेंट्स आहेत? हो आहेत. ठीक आहे. ग्रेट. सगळं ऑथेंटिक आहे. एकदा काका बघून देतो. आणि हेच मला गौरीजींना पटवून द्यायचं म्हणून मी त्यांना बोलवलं. आणि रुद्र, मला खात्री आहे आणि गौरीजींनी बनवलेल्या अगरबत्त्या जर एक्झिबिशन मध्ये शोकेस केल्या ना तर नक्की फायदा होईल. आणि त्यांचा तेच प्रोडक्ट बघण्यासाठी म्हणून ते आले. वाव. आय मीन आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. मला तर वाटलं होतं हा उदबत्तीचा बिझनेस नाशिकच्या पुढे जाणारच नाही. ग्रेट गौरी, तू तर दिल्लीला जाणार आहेस. ग्रेट. या माझ्या आईने बनवल्यात अगरबत्त्या. अरे वा. हाताने तयार केलं यावर विश्वास नाही बसत. ही अशी प्रॉडक्ट आम्ही एक्सपोसाठी शोधतच असतो. वेगळा पण जाणवलं पाहिजे ना. त्यामुळे एक्सपो मध्ये दर्जेदार प्रॉडक्ट असावेत यासाठी आम्हाला बारीक लक्ष द्यावं लागतं. आणि तुमचं प्रॉडक्ट अगदी उत्तम आहे. आई, एक्झिक्युटिव्ह काका पण मला आले. ताई, आता तू हो म्हण ना. गौरी, कसला विचार करते? संधी चालून आली आहे. हे मोठी झेप काय? गौरी, अगं एवढा विचार नको करूस. अशी संधी पुन्हा पुन्हा नाही येत चालून. गौरीजी, हो बोलून टाका. ए गौरी, तू इतकी काळजी करू नका, मी आहे ना. आणि तसं बी हेड सर्वंट असल्यानंतर कोणाची गरजच लागत नाही. मी करेल घरातली सगळी कामं. फक्त तू आल्यानंतर मला सुट्टी पाहिजे. हा गौरीजी, तुमचा एक होकार तुमच्यासाठी खूप मोठ्या संधीची दारं उघडी करेल.
तुमच्यासारख्या महिलांनी कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे, तरच तुमची प्रगती होईल. ही तुमची मुलगी का? हो. मग तर तुम्ही भाग घ्यायलाच हवा. कारण आज जर तुम्ही आत्मविश्वासाने पुढे आलात, उद्या तुमची ही मुलगी तुमच्याकडून हाच आदर्श घेईल.